त्या कॅरेक्टरमध्ये. माधव अभ्यंकर सर, आप्पा आमचे, माझे सासरे, जे फारच काम इतकं सुंदर करतात. त्यांच्याकडे शिकण्यासारख्या आहेत गोष्टी खूप. ज्या एनर्जीने ते किंवा आजी ज्या एनर्जीने ते काम करतात, कारण ती छान साधी अशी दाखवलेली आहे. तिचे वडील श्रीमंत आहेत, त्यामुळे ती केस असे छान किंवा मग कपडे असे जरा छान आहेत, तर ते त्यामुळे ते दिलेलं आहे. पण येस, मदत करता येते. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले साताऱ्याला आणि देव माणूस हे निमित्त आहे. देव माणूसमध्ये आता गोपाळ हे कॅरेक्टर आलंय आणि गोपाळची बायको हे जे नवीन कॅरेक्टर आपलं ॲक्च्युली सगळेच नवीन कॅरेक्टर आहे आणि त्यातलं नवीन कॅरेक्टर म्हणजे हे लाली. कशी आहेस? मी खूप मस्त आहे, छान आहे. मी बघायची तुला ऑफ कॅमेराचा प्रश्न विचारलेला तोच आहे की लाली म्हणजे चंचल चुलबुली कशी आहे नक्की ती? आहे ती शार्प आहे आणि चुलबुली आहे, पण ती आत्ता सुरुवातीला खूप शांत आहे आणि शालीन समंजस आहे. कारण नवरा खूप काळाने आलेला आहे परत. लहानपणी लग्न ठरलंय पण तो गेला होता, गायब होता, आणि आता हा आलाय परत. सो ती शांत आहे, ती त्याला समजून घेतेय, त्याच्यावर प्रेम करते. पण आता त्याचं एमच वेगळं आहे, त्यामुळे तो कसं वागेल त्याच्यावर तिचं वागणं ठरणार आहे आणि मग दिसेल ती काय आहे. म्हणजे खबर मिळते आपल्याला हळूहळू, पण ती सगळीच क्लिअर बोलत नाहीये. बाकी तुला हे देव माणूस मध्ये काम करून कसं वाटते? कारण ह्या महाराष्ट्राची फेवरेट सिरियल मी म्हणेन, कारण मध्यंतरी जेव्हा सिरियल आली होती प्रत्येकाचे डायलॉग मी म्हणेन मीम्स झाले होते आणि सगळे पाठ झाले होते. नरुमावशी म्हण, सगळेच कॅरेक्टर फेमस झालेले, आणि तू त्या सिरियलमध्ये काम करतेस आणि कास्ट पण खूप सुंदर आणि छान आहे. त्यांच्यासोबत काम करताना सुद्धा तुला कसं वाटतंय? एकतर ह्या मालिकेचा पार्ट होता येणं, कारण मी सुद्धा पाहिलेलं आहे, दोन्ही सीझन पाहिलेत. लोकांच्या प्रतिक्रिया ऑलरेडी मला माहिती आहेत आधी सीझन्समधल्या, आणि हा मधला अध्याय, आणि इथे ह्याच्यात आपल्याला काम करायला मिळणं. आणि सगळे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत जे भन्नाट आहेत आणि ऑफस्क्रीन पण आहेत भन्नाटच, तर ह्यांच्यासोबत काम करणं फार मजा आहे. प्लस किरण, ज्याने ऑलरेडी सेट केलं आहे व्यवस्थित, तो सेट आहे त्या कॅरेक्टरमध्ये. माधव अभ्यंकर सर, आप्पा आमचे, माझे सासरे, जे फारच काम इतकं सुंदर करतात. त्यांच्याकडे शिकण्यासारख्या आहेत गोष्टी खूप. ज्या एनर्जीने ते किंवा आजी ज्या एनर्जीने ते काम करतात, तर ती शिकण्यासारखी आहे. मजा आहे, खूप बारीक बारीक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि मी खूप जास्त स्वतःला लकी किंवा ब्लेस्ड समजते की ह्या अशा मालिकेचा मला पार्ट होता आलं, आणि प्लस त्याची बायको म्हणून आत्ता मला हे कॅरेक्टर समोर येतं. सो आय एम ब्लेस्ड. किती छान वाटतं ऐकून, आय एम ब्लेस्ड हे वाक्य. साताऱ्याला शूट सुरू आहे, तर तुझा माहोल कसा आहे इथला? कारण इथली भाषा सगळं ग्रॅप करणं तुला कठीण जाते की तुला इझी गेलं? तसं मला इझी जातं आहे भाषा ग्रॅप करणं, कारण माझं मूळ कोल्हापूर आहे. सो या पट्ट्यातली आहे, त्यामुळे तसं भाषेचं फार त्रास किंवा दडपण नाही आहे मला. आणि वातावरण सुरुवातीला जेव्हा मी आले मेमध्ये लुक टेस्ट वगैरे, तेव्हा मला त्रास झाला, कारण खूप ऊन होतं इथे, आणि त्यामुळे मी एक आठवडा पूर्ण न खाता पिता इथे होते. पण आता मी जेव्हा परत आली आहे तेव्हा मला ॲडजस्ट करता येतं, छान वाटतं. आणि ॲक्च्युली मी नेचर लवर आहे, सो मला इथे काम करायला मिळणं म्हणजे मॅनिफेस्टच केलं होतं मी, की मला असं काहीतरी कॅरेक्टर आणि असं निसर्गाच्या सानिध्यात सगळं जुळून आलंय. आणि मगाशी मला एक जण म्हणालं की इथे खूप स्ट्रेस फ्री वातावरण आहे, निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे ते एकदम असं मुंबईपेक्षा छान आहे, की एक हिरवगार बघायचं, काहीतरी स्ट्रेस असेल निघून जाईल. तू एवढी ह्याच्यामध्ये का बोललीस? मी आठवलं मुंबई म्हटलं, मी आठवलं मी नवी मुंबईला राहते, त्यामुळे आधीचे जे मी शो केले तर मी घरूनच, कारण माझी फॅमिली आहे तिकडे, तर मी अपडाऊन करायचे. म्हणजे 2.5 तास जाणं 2.5 तास येणं, हा ट्रॅव्हल मला आत्ता नजरेसमोरून गेला. आता ते नाहीये तुझ्यासोबत? आता ते नाही आहे, आणि सतत हिरवं 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 जे दिसतंय ना, इतकं पीसफुल आहे. मला लुकबद्दल विचारायचं आहे. लालीसाठी जो लुक क्रिएट केलाय, तो तुला ते ग्रॅप करायला मजा येते का? कारण म्हणतो ना आपण कॉस्ट्युम घातल्यावर एक वेगळा ऑरा येतो आणि ते कॅरेक्टर ग्रॅप करायला एकदम इझी जातं. सो तुला ते होतंय का? खूप मदत होते, कारण मी इतर वेळी मला ते वेस्टर्न कपडे किंवा फ्रॉक जास्त आवडतात आणि मी तशी असते. पण हे जेव्हा असं येतं आपल्या अंगावर, हे असे केस छान, आणि ते लिहूनच आलंय की ती सालस समंजस शालीन मुलगी आहे जी त्याच्या समोर येते. सो हे आपोआप येतं,
इतकं म्हणजे आरशात बघितलं की इतकं आपलं सुंदर छान बनवलंय, किती गोड बनवलंय. तो गोडवा आणि शांतपणा आपोआप बघितल्यानंतर येतो. इतकी ही मदत करते हा लुक स्वतः असं. तुला छान वाटत असेल ना ते मंगळसूत्र घालून, मग ते 2 बांगड्या, एक म्हणतो ना आपण खूप नक्षीकाम करून असं बनवलेलं असतं ते कॅरेक्टर, आणि ते प्ले करायला मजा येणं, ते एक वेगळी मजा असते. आणि मेकअपच्या बाबतीत काय बोलशील? कारण मेकअप पण तुझा सिम्पल ठेवलाय, फक्त लिपस्टिक तुझी भडक आहे, बाकी नॉर्मल आहे. येस, लुकवर खूप त्यांनी काम केलंय, म्हणजे वेगवेगळं करून पाहिलंय त्यांनी. ड्रेसेस पण कशा पद्धतीने करायचे याच्यावर पण त्यांनी खूप काम केलंय. आणि हेअरस्टाईल कशी असायला हवी, ती सिम्पल आहे पण ती छान आहे. तर यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, म्हणजे चॅनल आणि आपलं प्रोडक्शन यांनी मिळून. तर त्यामुळे मेकअप पण भडक नाही आहे आत्ता. कारण ती छान साधी अशी दाखवलेली आहे. तिचे वडील श्रीमंत आहेत, त्यामुळे ती केस असे छान किंवा मग कपडे असे जरा छान आहेत, तर ते त्यामुळे ते दिलेलं आहे. पण येस, मदत करता येते खूप जास्त. तुझा एखादा डायलॉग असेल का जो सतत असतो ना, आपला एक सेमच डायलॉग आपण घेतो, किंवा एखादा शब्द असतो जे आपल्या कॅरेक्टरमध्ये सतत येतं, तो असं कुठला आता तुझ्या नजरेत आलाय का? आत्ता शूट सुरू झालंय, तिथे तर मी काहीच बोलत नाहीये, इतकी शांत दाखवली आहे. माझी आता एंट्री झाली आहे नवऱ्याच्या माझ्या घरात, त्यामुळे मी खूप शांत आहे. पण प्रोमो मध्ये जे आहे, जो तिचा ग्राफ आहे नंतरचा, त्यामधला शब्द खूपच आवडला लोकांना, की असला कुठं नवरा असतो का, नामर्द. तर हे लोकांनी पकडून ठेवलंय. जिकडे जिकडे मी जाते किंवा जे भेटतात किंवा मोबाईलवर सोशल मीडियावर कळवतात, तर हा शब्द फारच मस्त बोललीस तू, किंवा रिअलमध्ये लोक बघतात की तू बोललीस ते कसलं घेतलंय हो तुम्ही, खूपच मस्त घेतलंय, पण तुम्ही असं दिसत नाही, असे रिॲक्शन्स येत आहेत. पण जर आता लालीच्या अंदाजामध्ये मी म्हणेन की तू प्रेक्षकांना आमंत्रण दे सिरियल बघण्यासाठी, तर कसं देशील? नमस्कार, मी लाली, तुमच्या गोपाळची बायको, आणि माझा नवरा इतक्या वर्षांनी परत आला, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि आमची मालिका आणि त्यातल्या गमती जमती खूपच भारी आहेत. आम्ही सगळेच खुश आहोत आणि करायला फारच मजा येते. तुम्ही पहिल्या सीझनवर, दुसऱ्या सीझनवर खूप प्रेम केलं आहे, आणि तुम्ही आमच्या प्रोमोवर पण केलं आहे, म्हणजे तुम्हाला पण उत्सुकता आहेच, हे आम्हाला कळलं आहे. तर आमची मालिका 2 जून रात्री 10 पासून सुरू होते झी मराठीवर. तर तुम्ही जसं प्रेम केलं याआधी आपल्या झीच्या सगळ्या मालिकांवर, तसंच आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त या आपल्या देव माणसावर करा, या मालिकेवर करा, आणि तुमच्या लालीवर करा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला.